प्राजक्ता योगा विथ प्राजक्ता चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी इफेक्टिव्ह एक्सरसाइज आणि योगासने घेऊन आलेली आहे। ती खूप दिसायला सिंपल आहेत पण खूप जास्त इफेक्टिव्ह होणार आहेत। फक्त ज्यांना सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस, फ्रोझन शोल्डर आहे त्यांनी ह्या क्रिया स्लो कराव्यात। आणि ही हातावरची चरबी नुसतीच दिसायला वाईट दिसत नाही, तर त्यामुळे आपल्याला अप्पर बॅक पेन, खांदे दुखी, हात दुखी, काहींचे दंड दुखतात, काहींचे हात दुखतात, कारण त्यांच्यावर अतिरिक्त चरबी साठलेली असते आणि त्या भारामुळे त्यांना पेन निर्माण होतं। तर ह्या क्रिया करून तुम्ही इझिली तुमच्या हातावरची फॅट घटवू शकता। वेळ वाया न घालवता आपण लगेचच एक्सरसाइजला सुरुवात करूया। आधी आपण बसल्या जागी कसे एक्सरसाइज करता येईल ते बघणार आहोत। तर दोन्ही हात असे खांद्यावर ठेवत असे एल्बो रोटेशन करायचे। नजर एक बिंदूवर स्थिर करत श्वास घेत क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा कमीत कमी 10 ते 15 वेळा असे 2-2 सेट तुम्ही करा। तुम्हाला लगेचच फरक पडेल आणि ह्याच्यामुळे आपल्या हार्ट लंग्सची कॅपॅसिटी सुद्धा वाढणार आहे। पुढचं असे शोल्डर रोटेशन। आधी आपण पूर्ण खांद्याला, पर बॅकला आणि त्याच्या स्नायूंना ऍक्टिव्हेट करून घेणार आहोत। नंतर असं रिस्ट रोटेशन। मित्रांनो, सगळ्यात आधी असं उभं राहायचंय, पायामध्ये 1 फुटाचं अंतर करायचंय आणि दोन्ही हात असे शोल्डर लेवलला स्ट्रेच करत असं आर्म सर्कल करायचं। जास्तीत जास्त असे पाठीमागे न्यायचे आणि मग असं अँटी क्लॉकवाईज पुढे। तर कमीत कमी 10 चे 2 किंवा 3 रिपिटेशन करायचे। पुढची क्रिया ही अशी स्विंग करायचं। मग palm facing towards ceiling, swing, असं पल्स, असं बॅक। प्रत्येक क्रिया 10 चे 3 किंवा 4 रिपिटेशन आणि प्रत्येक सेट नंतर तुम्ही 10 ते 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन मगच पुढची क्रिया करायची। आता पुढच्या क्रियेसाठी एक दुपट्टा किंवा बेल्ट किंवा थेरा बँड सुद्धा घेऊ शकता। ह्यामुळे इफेक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग दोन्ही होतात। त्यामुळे इझिली आपला वर्कआउट सुद्धा होईल, वेट लॉस सुद्धा होईल आणि हातावरची चरबी इझिली कमी होईल। तर असा दुपट्ट्याला बरोबर मध्ये फोल्ड करायचा आणि ज्यांना फ्रोझन शोल्डर, सर्वाइकल आहे त्यांनी अंतर वाढवायचे। स्वस्थ लोकांनी थोडं अंतर कमी ठेवत हाताचे कोपरे न वाकवता असं फ्रंट आणि बॅक ही क्रिया करायची। जास्तीत जास्त हात मागे ठेवायचे, नेक रिलॅक्स ठेवत कमीत कमी 20, 25, 30 वेळा, किती वेळा तुम्ही इझिली करू शकता, कारण आपल्याला या दुपट्ट्याचा सपोर्ट मिळतो। आता पुढची क्रिया ही खूप इझिली आपण आपला वेट लॉस करू शकतो। आपल्या हातावरची, दंडावरची वाढलेली फॅट कमी करू शकतो। त्याचबरोबर आपला हार्ट आणि लंग्सची कॅपॅसिटी सुद्धा वाढते। आता पुढची जी क्रिया आहे त्याचं राईट हँड वरनं आणि लेफ्ट हँड खालनं अप अँड डाऊन। यामुळे हाताला स्ट्रेंथ सुद्धा, ह्याच्या क्रियेमुळे हातामध्ये स्ट्रेंथ सुद्धा वाढते। तर हीच क्रिया आपण दुसऱ्या हाताने करणार। आता आपण मॅटवर बसून काही क्रिया करणार आहोत। तर अर्ध पूर्वोत्तानासन किंवा टेबल पोज यामध्ये अप अँड डाऊन करायचे। ज्यांना रिस्ट इंजुरी आहे, फ्रोझन शोल्डर आहे, त्यांनी ह्या क्रिया अवॉइड करायची। आता पायामध्ये असं पाय फोल्ड करायचे, पायामध्ये अंतर ठेवायचे। आता हाताची बोटं आपल्या दिशेला किंवा बाहेरच्या दिशेला, जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं। श्वास घेत कंबर वर उचलायची आणि श्वास सोडत खाली। ह्या क्रियेमुळे तर वेट लॉस पण होईल, हातामध्ये स्ट्रेंथ वाढेल आणि हातावरची, दंडावरची, चेस्टवरची वाढलेली फॅट सुद्धा कमी होईल।
तर कमीत कमी असे 5-5 चे 4 किंवा 5 सेट करा. आता पुढची जी क्रिया आहे ती खूप इझी आहे. अशा पद्धतीने गुडघ्यावर यायचंय आणि असे अँकल्स एकमेकांना क्रॉस करायचे. एक्झॅक्टली दोन्ही हात असे खांद्याच्या रेषेत खाली ठेवायचे. हाताची बोट व्यवस्थित स्प्रेड करत एल्बो साईडला बेंड असं पुशेल. मार्जरासन पुशेल. स्लो किंवा फास्ट तुमच्या कपॅसिटी नुसार करा. कमीत कमी 5-5 चे 4 किंवा 5 रिपिटेशन तुम्ही इझिली करू शकता. आता पुढची असं बोट इंटरलॉक करायचे आणि एल्बो टच प्लॅंक आणि ह्याच्यामध्ये फोल्ड करायचे. हातावरची खांद्यावरची स्ट्रेंथ वाढेल, फॅटही घटेल, ओव्हरऑल बॉडीची फॅट घटेल. असे 30 सेकंद 2 किंवा 3 रिपिटेशन करा आणि नंतर अशी हाय प्लॅंक. परत असे 20 सेकंद 30 सेकंद हाय प्लॅंकचे 2 किंवा 3 रिपिटेशन करा अँड रिलॅक्स. तर मित्रांनो, आजचा आपला अभ्यास इथेच समाप्त झालेला आहे. ह्याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा तर तुम्हाला नक्कीच तुमच्या हातावरची फॅट कमी करण्यासाठी, अप्पर बॅकची फॅट कमी करण्यासाठी या एक्सरसाइजचा, आसनांचा उपयोग होणार आहे. ह्याचबरोबर फास्ट फूड, तेलकट तुपकट पदार्थ खाणं टाळा. व्यवस्थित पाणी प्या, पोट साफ ठेवा. नक्कीच तुमची फॅट कमी होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.